नमस्कार मित्रांनो, जनरल नॉलेजमधला 14वा प्रश्न आहे, मोटार कारचा शोध कोणी लावला? हल्ली आपल्याला रस्त्यावर शेकडोनी कार्स दिसतात, वेगवेगळ्या मॉडेलच्या दिसतात, वेगवेगळ्या डिझाईनच्या दिसतात. ही मोटार कारचा शोध पहिल्या डोक्यात कोणाचा आला, कोणी लावला? खूप इंटरेस्टिंग कथा असतात. आपण तर सामान वापरतो, पण या माणसाने कोणी कष्ट घेतले, इन्व्हेन्शन केलं, हे आपल्याला समजत नाही. मोटार कारचा शोध जो आहे तो कार्ल बेंझ या जर्मन संशोधकाने लावलेला आहे. आपण हल्ली मर्सिडीज बेंझ पाहतो, ते मर्सिडीज म्हणजे त्याच्या मुलीचं नाव आहे. मर्सिडीज बेंझ आता त्याचे वंशज जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये कारचं उत्पादन करतात. खूप कॉस्टली आणि मौल्यवान कार आहे. तर 1885 मध्ये या कार वाचने 4 स्ट्रोक इंजिन वापरून बेंझ पेटन मोटर वॅगन ही पहिली गाडी बनवली. जगातली ती पहिली ऑटोमोबाईल्स कार मानली जाते 1885 मध्ये. 1886 मध्ये या गाडीला पेटंट मिळालं. जनरल मोटर्सच्या ओल्ड सेमो पीपल कंपनीने 1902 मध्ये जगातला पहिला मोटर कार कारखाना काढला. म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कारचं उत्पादन सुरू झालं. हेनरी फोर्ड, आपण फोर्ड गाड्याचं पण ऐकून आहोत, यांनी या तंत्रामध्ये विकास केला आणि किफायतशीर किमतीमध्ये गाड्या विकायला सुरुवात केली. आणि 1908 साली मॉडेल टी ही मोटर कंपनीने वापरण्याजोगी लोकांसाठी बाहेर काढली. म्हणजे 1908 मध्ये सगळ्या सामान्य जनतेला साधारणतः गाड्या वापरायला जरा कमी किमतीमध्ये वापरायला मिळायचं. आता या गाडीचा पहिला जो प्रवास आहे खूप इंटरेस्टिंग आहे, पण आपल्याला वेळेमुळं, ही कार्ल बेंझची जी पत्नी आहे बेर्था बेस, तिने ही गाडी चालवली आणि ती आपल्या घरापासून माहेरी गेली. माहेरून परत संध्याकाळी परत आली आणि मग ती गाडी प्रसिद्ध झाली. म्हणजे त्या खरं श्रेय आहे त्या कार्ल बेंझच्या बायकोला दिलं पाहिजे की तिने धाडस करून ती गाडी चालवली, लोकांच्या नजरेत दिसली आणि मग त्या कारचा प्रसार झाला. तर ही खूप इंटरेस्टिंग कथा आहे.